नमस्कार. या भागामध्ये आपण अपवादात्मक व्यवस्थापन व त्याचे फायदे तसेच व्यवस्थापन माहिती प्रणाली लक्षात घेणार आहोत. प्रथमतः आपण अपवादात्मक व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन काय आहे हे लक्षात घेऊ. समजा एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या व्यवस्थापकाच्या हाताखाली 15 सहाय्यक काम करतात. त्या सर्वच सहाय्यकांच्यावर त्यांना नियंत्रण ठेवावे लागते, परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यासंदर्भात लक्ष ठेवणे हे अवघड तसेच अयोग्य असते. जे कर्मचारी चुकतात किंवा ज्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी जर लक्ष ठेवून व्यवस्थापन केले जात असेल तर त्यास आपण अपवादात्मक व्यवस्थापन असे म्हणतो. अपवादात्मक व्यवस्थापन हे एक व्यवस्थापकीय तंत्र आहे की ज्याचा वापर व्यवस्थापक अपवादात्मक परिस्थितीत करतात. व्यवस्थापक व्यवसायातील सर्व क्रिया या एकटा करू शकत नाही. व्यवसायामध्ये विविध समस्या असतात, विविध घटना असतात, विविध कार्य असतात. मग सर्वांच्याकडे सारखेच लक्ष द्यावयाचे काय? तर त्यासाठी आपल्याला अपवादात्मक व्यवस्थापन हे लक्षात घ्यावे लागते. कोणतीही घटना किंवा व्यवसायामध्ये किंवा व्यवसायाच्या अनुषंगाने विविध कार्यामध्ये गुणवत्तेचे जर उल्लंघन केले जात असेल तर त्याच ठिकाणी व्यवस्थापकाने लक्ष केंद्रित करावे. तसेच ज्यावेळी कामगार गुणवत्तेने काम करीत नाहीत किंवा त्यांची कार्यक्षमता गुणवत्तादर्शक नसते अशाच ठिकाणी लक्ष द्यावे हे सांगणारे अपवादात्मक व्यवस्थापन आहे. आता आपण अपवादात्मक व्यवस्थापनाची व्याख्या लक्षात घेऊ. लास्टर बिटेल यांनी ही व्याख्या अशी केलेली आहे. व्यवस्थापकाने गरजेच्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करणे किंवा अशाच ठिकाणी बोलणे होय. तसेच ज्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज नाही त्या ठिकाणी ज्ञात राहणे अशा प्रकारचे संज्ञापन व ओळख करण्याच्या सूचना करणारी प्रणाली म्हणजेच अपवादात्मक व्यवस्थापन होय. आता आपण अपवादात्मक व्यवस्थापनाचे फायदे लक्षात घेऊ. पहिला फायदा आहे तो म्हणजे दररोजच्या महत्त्वाच्या कामांना स्वायत्तता. अपवादात्मक व्यवस्थापन दररोजच्या महत्त्वाच्या कामांना योग्य अशी स्वायत्तता देते. स्वायत्त किंवा संगणकीकरणामुळे संबंधित व्यवस्थापकाकडील जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या कमी होतात. त्यामुळे व्यवस्थापकांना त्यांचा वेळ महत्त्वाच्या कार्याकडे तसेच मानव संसाधन निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगाने देता येतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे व्यवसाय विस्तार. अपवादात्मक व्यवस्थापनामुळे व्यवसायाचा विस्तार करणे सहज शक्य होते. व्यवस्थापकाला नियमित कामकाजापासून मुक्तता मिळते आणि म्हणून व्यवस्थापक महत्त्वाच्या पण गुंतागुंतीच्या प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करतो. याच व्यवस्थापनामुळे व्यवस्थापकांचा वेळ व ऊर्जा यांची बचत होते. त्यामुळे त्यांना उत्पादनाच्या कार्याकडे लक्ष सहजरित्या पुरवता येते. म्हणजेच उत्पादनाचा विकास, बाजारपेठेतील प्रवेश, बाजारपेठेचा विकास, मानवी संसाधन विकास या सर्व कार्यांना योग्य असे महत्त्व देता येते आणि त्या आधारे व्यवसायाचा विस्तार सहजरित्या करता येतो. व्यवसायाला त्यांचे नवीन उत्पादन बाजारपेठेत आणण्यासाठी अपवादात्मक व्यवस्थापन अधिक उपयुक्त ठरते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित. अपवादात्मक व्यवस्थापनाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापकांना महत्त्वाच्या विषयावरच किंवा अगदी जिथे क्रिटिकल परिस्थिती आहे अशा विषयावर सहज लक्ष केंद्रित करता येणे शक्य असते. कारण प्रामुख्याने समजा अगदी असं गृहीत धरू व्यवस्थापक उत्पादनावर लक्ष केंद्रित करतात कारण उत्पादन हे कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतात. दुसरे उदाहरण म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापक व्यूहरचना, नियोजन व नियंत्रणावर प्रकाश टाकू शकतात. दररोजच्या जी काही कार्य असतात ती कार्य कनिष्ठ व्यवस्थापकांना सोपवू शकतात. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे अधिकाराचे वाटप. अपवादात्मक व्यवस्थापनामुळे अधिकाराचे वाटप कनिष्ठ पातळीपर्यंत करता येते. वरिष्ठ त्यांची निर्णय प्रक्रिया कनिष्ठ अधिकाऱ्यांना देऊ शकतात. अधिकार वाटपामुळे वरिष्ठांना त्यांचे लक्ष आव्हानात्मक गोष्टीवर सहज केंद्रित करता येते कारण दररोजच्या कार्यावर कनिष्ठ व्यवस्थापक लक्ष ठेवतात. अधिकाराच्या वाटपामुळे त्वरित निर्णय आणि त्वरित कार्यवाही होऊ शकते. कनिष्ठांना अधिकार दिल्याने वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयांची ते त्वरित अंमलबजावणी करतात. पुढचा फायदा आहे तो म्हणजे संस्थेची कार्यक्षमता. अपवादात्मक व्यवस्थापन संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. कार्यक्षमता म्हणजे नफा आणि खर्च यांचे प्रमाण होय. अपवादात्मक व्यवस्थापनामुळे संस्था कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळवू शकते. महत्त्वाच्या क्षेत्रावर व्यवस्थापकाचे लक्ष राहते. कनिष्ठ
त्वरित निर्णय घेऊन त्वरित कृती करू शकतात, त्यामुळे नियमित कामांना गती मिळते, खराब व वाया जाण्याच्या प्रमाणात घट होऊ शकते, तसेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कामगार स्वतःहून प्रेरित होऊ शकतात. पुढचा फायदा आहे तो म्हणजे कामगारांना स्वातंत्र्य. अपवादात्मक व्यवस्थापन तंत्र कामगारांना अधिकार व स्वातंत्र्य देते. दररोजच्या कामकाजाच्या बाबतीत कामगारांना स्वातंत्र्य दिले जाते. स्वातंत्र्य दिल्यामुळे कामगार दररोजचे काम अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करतात. अनेकदा कामगार व्यवस्थापकांना चांगल्या सूचनाही करतात की ज्यामुळे संघटनेच्या कार्यक्षमतेत चांगल्या पद्धतीने वाढ होते. त्यानंतर पुढचा फायदा तो म्हणजे संघटनेचे ध्येय साध्य होतात. संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याचे कार्य अपवादात्मक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करते. कारण अपवादात्मक व्यवस्थापन जे तंत्र आहे ते तंत्र योग्य नियोजन करते, त्याची कार्यवाही व नियंत्रणात्मक कार्यास मदत करते. कार्याचे पद्धतशीर नियोजन केल्यास संघटनेचे ध्येय सहज साध्य होतात. अगदीच उदाहरण घ्यायचं असेल, बाजारपेठेतील हिस्सा वाढवणे, नफ्यामध्ये वाढ करणे, तसेच कंपनीच्या प्रतिमेत किंवा औद्योगिक प्रतिमेत वाढ करणे. त्यानंतर पुढचा आहे फायदा तो म्हणजे उद्योगधंद्यातील प्रतिमा. व्यवसायाला मोठ्या प्रमाणात कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी अपवादात्मक व्यवस्थापन मदत करते. त्यामुळे उद्योगधंद्यातील प्रतिमा भागधारकांच्या मनात, कामगारांच्या मनामध्ये, ग्राहकांच्या मनामध्ये, पुरवठादारांच्या मनामध्ये किंवा जे इतर आधारस्तंभ असतात त्यांच्या मनामध्ये ही वाढत असते. उद्योगधंद्यातील प्रतिमा वाढल्यामुळे कंपनीच्या नावलौकिकात भर ही चांगल्या पद्धतीने पडू शकते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे स्पर्धेपासून फायदा. अपवादात्मक व्यवस्थापन स्पर्धात्मक फायदा मिळवून देते. अपवादात्मक व्यवस्थापनामुळे कंपनीची स्पर्धाशक्ती वाढते. या तंत्रामुळे व्यवस्थापक व कामगार नवनवीन कल्पना ह्या विकसित करतात. उदाहरणार्थ नवीन उत्पादन आणायचे, नवीन प्रक्रिया राबवायची आहे, नवनवीन योजना आखायचे. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे साधन सामग्रीचा पर्याप्त वापर. अपवादात्मक व्यवस्थापनामुळे कंपनीतील साधन सामग्रीचा पुरेपूर वापर केला जातो. कारण या तंत्रामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा होते आणि ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवल्या जातात. त्यामुळे समाधानी ग्राहक कंपनीच्या उत्पादनाची मागणी मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे कंपनीला साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करता येतो. मग साधन सामग्रीमध्ये कशा समावेश होतो तर भौतिक साधन सामग्री म्हणजेच मशिनरी असेल, मटेरियल असेल, भांडवल साधन सामग्री म्हणजे खेळते भांडवल असेल, स्थिर भांडवल असेल, मानव साधन सामग्रीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. या फायद्यावरून आपल्याला सारांशाने सहज आपल्याला असे सांगता येईल, अपवादात्मक व्यवस्थापन हे एक असे तंत्र आहे की ज्यामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ यांच्या क्षमतेचा चांगला वापर करून घेतला जातो. आता आपण व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्यास आपण MIS म्हणतो, ही कल्पना थोडक्यात लक्षात घेऊ. व्यवस्थापन माहिती प्रणाली ही संगणकावर आधारित असणारी पद्धती आहे. व्यवस्थापकाला त्यांच्या विविध विभागाची कार्ये प्रभावीपणे करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. प्रामुख्याने नियोजन असेल, संघटन असेल, निर्देशन असेल, नियंत्रण असेल, या कार्यासंदर्भात विविध प्रकारची माहिती लागते. या प्रणालीद्वारे माहितीचा पुरवठा केला जातो, माहिती गोळा केली जाते, माहितीचे एकत्रीकरण केले जाते, विश्लेषण करून तुलना केली जाते व त्या आधारे प्रभावी स्वरूपाचा निर्णय घेतला जातो. मग त्याची व्याख्या नेमकी काय आहे तर व्याख्या अशी आहे, उद्योगधंद्यासाठी अंतर्गत व बहिर्गत माहिती योग्य वेळेत प्रभावी व कार्यक्षमपणे गोळा करून ती एकत्र करणे, तुलना करणे आणि विश्लेषण करून सर्वत्र पुरवण्याच्या औपचारिकतेस व्यवस्थापन माहिती प्रणाली असे म्हणतात. या व्यवस्थापन माहिती प्रणालीचे घटक नेमके काय आहेत तर हे घटक एकूण 6 आहेत. पहिला घटक तो म्हणजेच लोक, म्हणजेच त्याला आपण स्टाफ किंवा कर्मचारी असं म्हणतो. दुसरा आहे तो म्हणजे संगणक प्रक्रिया. तिसरा आहे तो म्हणजे नेटवर्क. चौथा आहे तो म्हणजे माहिती. पाचवा आहे हार्डवेअर आणि 6वा आहे सॉफ्टवेअर. धन्यवाद.